आमदार सुहास अण्णा कांदे यांचा स्तुत्य उपक्रम. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. शेकडो युवक युवतींना प्रत्यक्ष मुलाखतीतून मिळाले ऑफर लेटर. नांदगावच्या तरुणाईला रोजगाराची नवी दिशा दिली. आमदार सुहास अण्णा कांदे आणि सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव येथे भव्य रोजगार सोहळा संपन्न झाला. मतदारसंघातून शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यापैकी 650 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात आले. किमान 12,000 ते 80,000 महिना पगार असलेल्या नोकरीसाठी यावेळी अनेक जणांना बोलावण्यात आले आहे. या तरुणांना तात्काळ नोकरीवर रुजू करणार असून मुलाखती या सर्वात मोफत होत्या. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च घेतला जात नाही. या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख फरहानदादा खान, नगराध्यक्ष सागरभाऊ हिरे, संयोजक रवींद्र देवरे, नाशिक शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक यांच्या हस्ते ऑफर लेटर मुलांना सुपूर्द करण्यात आले. आजच्या मेळाव्यात जवळपास 50 विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेत मुलांना तात्काळ ऑफर लेटर प्रदान केले आहेत. आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त मुलं मतदारसंघातून नाशिक, सिन्नर, मुंबई, जळगाव अशा विविध ठिकाणी उत्तम प्रकारे नोकरी करत आहेत. मतदारसंघातील 10वी 12वी पडून डिप्लोमा डिग्री झालेल्या मतदारसंघातील 10वी आणि 12वी करून डिप्लोमा डिग्री झालेल्या सर्वच मुला-मुलींना उत्तम नोकरी मिळावी, जेणेकरून आई वडिलांना 2 पैशांचा हातभार लागतो आणि स्वतःचं भविष्य सुधारेल. या हेतूने सतत नोकर भरती चालू ठेवून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे मत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले आहे. या प्रसंगी मंचावर उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, प्रकाश शिंदे, प्रमोद भाबड, वाल्मिक जगताप सर, वाल्मिक टिळेकर, चेतन पाटील, दीपक पांडव, गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य झारखंडे सर, गणेश शिंदे, महिला आघाडीच्या विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, खुशाली सोनवणे उपस्थित होत्या. आमदार म्हणून जेव्हापासून झाले तर रवी भाऊंच्या माध्यमातून मनमाड असेल, नांदगाव असेल या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आपण रोजगार मेळावे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन होतं आणि रवीला मी सांगितलं तर रवी आपल्या माध्यमातून ज्या ज्या नोकऱ्या लागलेल्या आहेत त्या मुलांच्या घरच्यांना आपल्याला अप्रोच करायचं. त्यांनी 8,000 लोकांचे नाव मानलं. 8,000 मुलं कोणते आपल्या रोजगार मेळाव्याला उपस्थित होते हे का? नाही म्हणे. आज या तारखेला हे कुठं मुंबईला, कुठं चाकणला, रत्नागिरीला, नाशिकला आपल्या माध्यमातून मोठे मोठे पॅकेज घेऊन नोकऱ्या करतात. आव्हाड साहेबांनी सांगितलं या ठिकाणी सगळ्यात कमी स्केल असलेला 12,000 रुपयाचा माणूस या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे आणि 1,20,20,00,000 रुपये म्हणजे 1000 पटीने त्यांच्याकडे दर्जेदार नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध आहे. पायरी आहे एज्युकेशन, शिक्षण, जे तुम्ही पूर्ण करून आलात. दुसरी पायरी आहे रेफरन्स, परिचय, मेडिएटर, म्हणजे एक असा व्यक्ती ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. तसे इथे हे लोक आहे आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून आपल्या जॉब करिअरसाठी की जे आपल्याला नेहमी अनेक रोजगार मेळाव्यांचं आयोजन करतात आणि आपल्याला नेहमी अनेक ठिकाणी मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज जे आपल्या प्रोफाईलला सुटेबल त्या मिळवून देण्याचं काम करतात. म्हणजे दुसरी पायरी आहे गुरु. पूर्णपणे कांदे साहेबांची टीम असेल आणि पूर्णपणे जी आपली विधानसभा आहे आपल्या पक्ष असेल ते पूर्णपणे या ठिकाणी सकारात्मकतेने आणि अगदी मनापासून हे काम करत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.